बातमी आहे हवामानासंदर्भातली। राज्यात पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून पुढील 2 महिन्यात अल निनोचा प्रभाव तीव्र होणार आहे। याचा परिणाम हवामानावर पडणार असून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना उकाड्याला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक भागात पावसानं काहीशी उघडीप घेताना दिसली, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे। आयएमडीच्या अंदाजानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवलंय। तसंच रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, त्यामुळे या जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट लागू करण्यात आलाय। राज्यातील उर्वरित भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहील। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात। भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता। सुरुवातीला मान्सून उशिरा दाखल झाल्यानं आणि जूनच्या पहिल्या 3 आठवड्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली होती। मात्र जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग आला। तसंच धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली। मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची तूटही काही प्रमाणात भरून निघाली। मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते 5 ऑगस्ट नंतर राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे। ऑगस्ट महिन्यात अल निनोचा प्रभाव वाढल्यानं पावसाचं प्रमाण घटू शकतं। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे? पाऊस आहे, ढगाळ वातावरण आहे, काय नक्की हवामानाची परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे? कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।